नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली त्या गारपिटीच्या बदलत्या राज्य शासनाने जे अनुदान वाटप केले त्या अनुदानात मांडवडचे ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली आहे. याची प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मुळात ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना 10,800 रुपये ऐवजी 5,400 अनुदान टाकले आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी सालाभाऊसह मित्र परिवाराच्या नावावर 55 ते 70,000 रुपये अनुदान टाकले आहे. या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. गारपिटींचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले होते. मात्र नांदगाव तालुक्यात मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष फत्तू चव्हाण यांनी कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांना सोबत न घेता स्वतःचे पंचनामे केले. याशिवाय शेतकऱ्यांना राज्य शासनाने 10,800 रुपयांची मदत जाहीर केली. मात्र ग्रामसेवक फत्तू चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केवळ 5,400 वाटप केले. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. याविषयी याच शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नातेवाईकांच्या खात्यावर 50,000 ते 70,000 पर्यंत रुपये परस्पर वर्ग केले. अशा लाखो रुपयांचा घोटाळा केला. या घोटाळ्याची गट विकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागात तक्रार केली. मात्र त्यांनीही पाठीशी घातले. याबाबत ग्रामस्थांनी आजपासून नांदगाव मांडवड ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषण सुरू केले व या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. भास्कर लक्ष्मण आहे, मांडवड गावचा रहिवासी. नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली त्या अनुषंगाने जी यादी प्रसिद्ध झाली, लोकांना ज्या रकमा अदा झाल्या त्या रकमामध्ये लोकांना झालेले 5,400 रक्कम अदा झाली. परंतु यादीनुसार ती रक्कम माहितीच्या अधिकाऱ्यांनी काढली. ती यादी ग्रामसेवकडून त्याच्यावर 10,800 रुपये म्हणजे सारासार 5,400 रुपयाचा पारा ग्रामसेवकने केलेला आहे. मी सुबोध साहेबराव तेटे, मांडवड गावचा रहिवासी शेतकरी. आमच्या गावात नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटचे नुकसानीचे पंचनामे करतेवेळी त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपहार आमच्या ग्रामसेवकाने ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेला आहे. सदर अपहाराची आम्ही चौकशीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता आणि त्यांना काही पुरावे सादर केले असता उलट गटविकास अधिकाऱ्याने शेतकऱ्यांवरच म्हणजे आम्हालाच आंदोलन दडपण्यासाठी त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आमचे आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावरच आचारसंहितेचे कारण दाखवून कारवाईची धमकी आम्हाला दिली आणि आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. सदर चौकशी केली असता आम्ही जे उपोषणाला बसलो जे मुद्दे त्यांना दिलेत की कुठल्याही गावच्या शेतकऱ्याचं नाव, शेतकरी गावचा, त्याचा गट नंबर गावचा, परंतु पैसे हे ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील सदस्यांच्या खात्यावर गेल्याचे VKID मधनं ऑनलाईन मधनं आम्हाला ते आढळल्यानंतर या गोष्टी हे पुरावे आम्ही गटविकास अधिकाऱ्याला सादर केले. परंतु त्यांनी आमचं आंदोलन हे आमच्यावर असं कारवाईचं कारण दाखवून आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरी सदर पुरावे आजही आम्ही मीडियाद्वारे आणि सदर गोष्टीची माहिती आम्ही स्थानिक आमदार, तहसील प्रशासन, पंचायत समिती गटविकास अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे सहाय्यक मंत्री या सर्वांना आम्ही मेलद्वारे पण त्याचा पाठपुरावा घेत आहोत. परंतु आमच्यापर्यंत अजूनही आमच्या आंदोलनाची दखल कुणीही घेतलेली नाही आहे. शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ आल्यानंतरही कुणी दखल घेत नाही. ही शेतकऱ्यांची असलेली थट्टा मी समजतो आणि सदर पुरावे आम्ही दाखल केल्यानंतर प्रशासनाला जर सदर पुरावे भेटत नसतील तर आम्ही प्रशासनाला ते पुरावे देण्यास तयार आहोत. परंतु ते पुरावे दिल्यानंतर प्रशासन संबंधित सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर या प्रकरणात इतक्या मोठ्या लाखो कोटी रुपयांचा हा घोटाळा ग्रामविकास अधिकाऱ्याने आम्हाला तरी असं वाटतं की कधीतरी असंही होऊ शकतं की गटविकास अधिकारी आणि तहसीलदारही या करोड रुपयाच्या घोटाळ्यात सामील असू शकतात. त्याच्यामुळे हे आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्यामार्फत आम्ही शासनाला हीच विनंती करतो की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्वच अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल, फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं व आमचा हक्काचा जो पैसा या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा ही आम्ही तुमच्या मार्फत शासनाला विनंती करतो. धन्यवाद. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.
आहे.